रंगपंचमीनिमित्त सगळी धमाल मस्ती सुरू झालेली आहे. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तिकडे मराठी सिनेसृष्टीतील सगळे कलाकार एकत्रित आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत काय नेमकी धमाल मस्ती आहेत. आपल्यासोबत इकडे आहेत पुष्कर जोग सर आलेले आहेत. सगळं हॅपी होली मी मस्त आहे. सगळ्यात अगोदर मला विचारायचं, मस्त वातावरण आहे, जल्लोष सुरू आहे, तुमची काय सध्या धमाल मस्ती सुरू आहे? काय बघा धमालच चालू आहे आमची. आणि तू असं एकदमच प्लेन दिसतोय. येस मला वाटलं सो असं नसतं. येस असं नसतं, अर्थात असं हॅपी होली. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच. आपल्यासोबत दत्तू मोरे. वर्षभर तुम्ही वर्षभर हास्याचे रंग तुम्ही उधळतच असतात, तर आज काय जल्लोष आहे तुमचा? आज हे रंग उधळायचे, आज मज्जा करायची, एन्जॉय करायचं बस. येस तेच आहे. हार्दिक शुभेच्छा द्यायला आलो आम्ही सगळ्यांना. हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना होळीच्या. आमचा चित्रपट पण येतोय, हार्दिक शुभेच्छा. आणि डोक्याला शॉट लावा आणि मस्त धमाल करा होळीत. आता मला तुम्हाला सगळ्यांना असं विचारायचं की होळी म्हटलं की आपण कसं नॉस्टॅल्जिया जरा फील होतं आपल्याला. आपण लहानपणी धमाल मस्ती करायचो, तर तुम्हाला काय लहानपणीच्या आठवणी वगैरे आठवतात का होळी निमित्त? हो आम्ही प्रचंड म्हणजे मित्र मिळून ना घराच्या टेरेसवरनं फुगे असतात ना, वॉटर बलून्स, ते आम्ही ना रोडवर असे जे लोक जातात ना त्यांच्यावर टाकायचो. सो ती मस्ती होती, पण ती मजा होती आमच्यासाठी. म्हणजे लहान होतो तेव्हा वी वर एन्जॉईंग दॅट. सेम म्हणजे चाळीतली होळी आम्ही खेळायचो, अजूनही खेळतोच. तर ती फार एक्स्ट्रीम असते, म्हणजे त्या वेगळ्याच मेमरीज आहेत आपल्या, आणि त्या नेहमी आठवणीत राहतील. चहा, पकोडे, थंडाई, रेन शॉवर आणि मग फुगे मारा, कलर लावा. म्हणजे ह्याच्यानी जास्त आनंद मला कुठलाही म्हणजे होत नाही. पूर्ण वर्षात मला असं वाटतं होळी इज द बेस्ट डे. मी आताच म्हटलं तसं की होळीच्या दिवशी मी सीवेजमध्ये पडलेले, सो सगळ्यात माझी मेमोरेबल होळी ती होती. आणि पूर्ण येल्लो कलरने मी रंगले होते. सो बट आईच्या पुरणपोळ्या इज अ खास हायलाईट ऑफ होळी. लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर रंगांची उधळण सुरू झालेली आहे, जल्लोषाचं वातावरण आहे सध्या इथे. खूप मराठी कलाकार, सिनेसृष्टीतले कलाकार उतरलेले आहेत. सर आपल्यासोबत आहेत मनोज जोशी सर. मनोज जोशी, तुमचं लोकशाही मराठीवर खूप खूप स्वागत. सर्वात अगोदर इकडे जल्लोष सुरू आहे, रंगांची उधळण सुरू आहे, काय आहे सर रंगपंचमीची काय मजा मस्ती सुरू आहे? काय नाही, रंगकर्मींची ही धुळवड आहे, वसंतोत्सव आहे, होलिकोत्सव आहे. आणि सगळे रंगकर्मी हे आयुष्यभर रंगकर्म करत असतात. आयुष्यभर एक रोल नंतर दुसरा रोल, म्हणजे आपण मास्क चढवत असतो. वेगवेगळ्या पद्धतीचे रंग हा नट आहे, तो स्वतःला त्या रंगात बुडवून लोकांचं मनोरंजन करत असतो. त्यांना आनंदाच्या रंगात, आनंदाच्या डोहात सतत तो ठेवत असतो. आणि आज सगळे रंगकर्मी मिळून ही रंगकर्मी यांची धुळवड आहे, ती धुळवड खेळायला इकडे आलो आहे. तर खूप आनंद आहे. आणि होळी हा उत्सव असा आहे की समाजात सगळ्यांना एकोप्यानं करणारा असा हा. अनेक प्रकारचे रंग असतात, अनेक प्रकारचे रंग उधळले जातात, आहे की नाही. तर सगळ्यांना एकत्रित करणारा असा हा उत्सव आहे आपला. हा खूप अद्भुत उत्सव आहे होळीचा. आणि मला खूप आनंद, मी दरवर्षी मला वेळ मिळतो तसा जातो, पण यावर्षी ही जी धुळवड आहे ती खेळायला आलो आहे. आणि खूप बरं वाटतं आहे. सगळे जुने मित्र भेटत आहेत, एकमेकांना भेटतो आहे, एकमेकांना रंग लावतो आहे, गुलाल उधळतो आहे. खूप बरं वाटतं. आता मला असं विचारायचं आहे, तर बिझी शेड्यूलमुळे तुम्ही कलाकार आहात, तर तुम्हाला बिझी शेड्यूलमुळे रंगपंचमी खेळण्यासाठी तितका दरवर्षी वेळ मिळत नसेल करायची. तर मग तुमच्या ज्या काय आठवणी आहेत रंगपंचमीच्या, त्या तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला शेअर करा. आठवणी खूप बालपणीच्या आहेत. कारण बालपणीत मी रायगड जिल्ह्यात वाढलो आहे, मोठा झालो आहे, शिकलो आहे, प्राथमिक शिक्षण तिकडे झालं आहे. ती जी होळी खेळलो आहे ना, ती कधी आयुष्यभर विसरू शकत नाही. ऑफकोर्स नंतर तुम्ही जसे जसे वाढत जाता, पण त्या आठवणी असतात लहानपणच्या. म्हणजे तुम्ही शाळेत 4थीत, 5वीत, 6वीत, 7वीत, तर तो जो आनंद असतो ना, एक निर्मळ आनंद असतो. मी त्यावेळेला असं म्हणजे आमच्याकडे रंग असा बनवला जायचा. पळसाची फुलं यायची, वसंतोत्सवात पळसाची फुलं येतात. तर ती पळसाची फुलं पाण्यात भिजवायची, त्याला केसरासारखा रंग येतो, तो अद्भुत रंग येतो. ते पाणी, त्या पाण्यानं ते पाणी ओढवायचं. म्हणजे तो केसरी कलर आपल्याला आकाशातून कसा देतो पळसाच्या फुलाचा, तर तो वसंतोत्सवातच ते फुल येतं. तर ते पाण्याने खेळायचं. मग सगळे रंग उधळून झाले की दुपारी 3, 3:30, 4 वाजता तलावात, आमचा एक विष्णूचा तलाव होता, त्याच्यात जाऊन
पोहायला जायचं. तर तो नंतर मग आईने बनवलेलं गोडधोड असेल ते खायचं, पुरणपोळी खास ती आवडते. तर असा मग तो संध्याकाळी 4:30 वाजता सगळं किती पुरणपोळ्या साधारण एका वेळेस? मग ते पोस्त मागण्याची एक प्रथा होती. आयना का बायना घेतल्याशिवाय जाईना वगैरे वगैरे. ते खूप गंमत असायची आणि खूप मजा यायची. मग कोकणाचा शिमगोत्सव जो असतो तो खूप वेगळा असतो, कारण तो मी पाहिलाय जवळून. मग तो नाच असतो, त्याची गाणी असतात वेगळी, ते प्रत्येक घरात जाऊन ते सगळे येतात. तर ती मजा शहर कितीही चांगलं असलं तरी ती मजा नाही. ही माझी आठवण आहे आणि ती हृदयात आजही जतन आहे. तर आता अगदीच शेवटचा प्रश्न, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आय हो तुम्ही नाही म्हणणार. तुम्ही असंख्य सिनेमे केले, त्यातून तुम्ही आमचं मनोरंजन करतच आलात, पण तुमचा सगळ्यात लक्षात राहणारा सिनेमा म्हणजे हेरा फेरी. तर त्यातलं ते कॅरेक्टर आहे ते अजूनही त्याच्यावर मीम्स बनतात, त्याच्यावर जोक्स बनतात. त्या कॅरेक्टरच्या स्टाईलमध्ये लोकशाहीच्या प्रेक्षकांना जरा होळीच्या शुभेच्छा दिला तर जरा मजा येईल. म्हणजे काय वाटतं? आय होप एक छोटीशी रिक्वेस्ट फॅन्स. मेरे को मराठी बोलना आता है. होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. सर हे होते मनोज जोशी सर. त्यांनी खूप त्यांच्या आठवणी सांगितलेल्या आहे. इथे अजूनही जल्लोष सुरू आहे. आपण एकंदरीत सगळ्याच कलाकारांची गप्पा मारणार आहोत, बातचीत करणार आहोत. चला. तर आता माझ्यासोबत आहेत मराठी इंडस्ट्रीतले आपले सगळ्यांचे लाडके सिंगर द वन अँड ओनली अवधूत गुप्ते सर. अवधूत गुप्ते सर, लोकशाही मराठीवर तुमचं खूप खूप स्वागत. तिकडे जल्लोष सुरू आहे होळीचा, रंगपंचमीचा. काय तुमच्या भावना आहेत सर? काय वाटतंय? काय प्रकारे एन्जॉय करताय तुम्ही? काय होळीचा सण हा माझा सगळा अख्ख्या वर्षभराचा सर्वात आवडता सण आहे, म्हणून मी सगळ्या मित्रांना जमा करून आम्ही तो एन्जॉय करायची परंपरा सुरू केली आहे. मधला करोनाचा काळात जरा त्याला थोडं टाच बसली होती, थांबला होता. म्हणजे आम्ही करायचो, पण आमच्यात 4-5-10 लोक आम्ही मित्र जे आताची आयोजन समिती आहे एकत्र तेवढंच करायचो. आज यावर्षी परत लोकांसाठी देखील सुरू केलेली आहे. तर आता मला असं विचारायचं की रंगपंचमी म्हटलं की आपल्या सगळ्यात जास्त आपण रंगपंचमीचा एन्जॉय आपल्या लहानपणी करत असतो. तर लहानपणी तुम्ही असं काय वेगळा एन्जॉयमेंट केली होती जी तुम्हाला अजूनही आठवते आणि तुम्ही आताच्या या बिझी शेड्यूलमध्ये मिस करता, असं काय? बिझी शेड्यूलमध्ये मिस करतो असं म्हणजे हे रंग आहेत आणि हा जो खुलेपणा आहे हा आपण मिस करतो की आपण एकमेकांना ज्या खुलेपणाने आपण जे बोंब मारण्याची पद्धत आहे आदल्या दिवशी होळी पेटल्यावर एकमेकाच्या नावाने, म्हणजे ती अशी छान परंपरा आहे की जे मनात आहे ते काढून टाका बाहेर, मनात ठेवून कॅरी ऑन करू नका वर्षभर. तर त्यामुळे आपण एकमेकांना जे काय आहे ते सांगतो आणि हे सगळं ही छान वाटतं. सर आता तुम्हीकडे लोकशाहीवर आपण बोलतो आहोत, लोकशाहीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक गाणं तर झालं पाहिजे. अवधूत गुप्ते सर स्वतः आमच्या सोबत आहेत, तर एक गाणं तर बनतं सर प्लीज. आता काय होळीचा अँथमच आहे, रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे, आणि कशी गंमत करायची असते बघा. तर अशा प्रकारची इकडे सगळी गंमत सुरू आहे, धमाल मस्त सुरू आहे. एकमेकांना पाण्यात टाकणं सुरू आहे, एकमेकांना कलर लावणं सुरू आहे, खूप धमाल सुरू आहे. इकडे विविध कलाकार आहेत, मजा करतात, धमाल करतायत आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी, लोकशाहीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हीच धमाल मस्ती आम्ही तुमच्यापर्यंत अशा प्रकारे पोहोचवत राहू. त्यामुळे आमच्यासोबत बघत राहा ही रंगपंचमीची धमाल मस्ती. संतोष जुवेकर छावा चित्रपट सध्या सगळीकडे गाजतोय. हा छावाला 1 महिना रिलीज झालाय आणि आता रंगपंचमीचा जल्लोष सुद्धा आहे. आनंद द्विगुणित झालेला आहे. काय सांगशील संतोष? ही होळी छावा रिलीज झाल्यानंतरची ही होळी म्हणजे डबल धमाका आहे माझ्यासाठी. रंगांचा खरा उत्सव आहे आणि आनंद आहे, शिवमय वातावरण आहे. आता मला तुला जरा फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जायचं. लहानपणी असं काय धमाल मस्ती करायचं तुम्ही शाळेत असताना? आता किती होळ्या खेळलो तरी लहानपणीची होळी ती होळी होती. दॅट्स रिअल होळी. हॅपी होली तुम्हाला सगळ्यांना. आयुष्यात खूप चांगले रंग आहेत आणि चांगले रंगच एकमेकावर उडवत राहा, एकमेकाला लावत राहा आणि त्या रंगांचा आनंद घेत राहा. हॅपी होली. थँक्यू सो मच. तर आता आपण कलाकारांशी गप्पा मारतो रंगपंचमी निमित्त. माझ्यासोबत आहेत स्वप्नील बांदोडकर सर. सर मला तुम्हाला सगळ्यात पहिले विचारायचं की इकडे स्पीकरला तुमची गाणी वाजतायत आणि आता साक्षात आमच्यासोबत तुम्ही आहात. तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करतात होळी, काय सांगा? नाही, खूप मजा येते कारण ही होळी आम्ही सुरू केली होती खूप वर्षांपूर्वी आणि तेव्हा आमचा एक छोटा समूह होता V2 ग्रुप. त्यानंतर ती रंगकर्मीमध्ये परिवर्तित झाली आणि आज तो परिवार खूप मोठा झालेला आहे. त्याचा खूप आनंद आहे आणि खूप कौतुकी आहे. तुमच्या लहानपणीच्या ज्या काय आठवणी आहेत रंगपंचमी निमित्त, त्यातली अशी काय मेमोरेबल कुठली अशी आठवण आहे ती तुम्ही सांगा? मला असं वाटतं की प्रत्येक मराठी
परिवारमध्ये आपण होळी खेळतोच आणि असा कुठलाही परिवार नसेल किंवा कुठलं गाव नसेल, कुठलं शहर नसेल जिकडे होळी खेळली जात नसावी किंवा रंगपंचमी खेळली जात नसावी. आणि ती परंपरा अनेक वर्षांची आहे आपली आणि मला वाटतं हीच कॉन्सेप्ट घेऊन आम्ही आपल्या कलाकारांसाठी एक होळी करावी. कारण आम्ही लहानपणीपासून बघत आलो की राज कपूरची मोठी होळी होते किंवा सिनेतारकांची मोठी होळी होते, मग आपली का नको व्हायला. आणि ही कॉन्सेप्ट आम्ही पुढे नेऊन गेलो आणि आता 5 स्टार हॉटेल्समध्ये आम्ही ही होळी करतो. आणि कुठलाही RSVP करायला लागत नाही. आम्ही फक्त एक इन्व्हाइट पाठवला की सगळे मित्र अतिशय आनंदाने या होळीमध्ये सहभागी होतात. सो ही एक मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि सगळ्या प्रेमाने येतात. ही खूप मोठी गोष्ट. आता रंगपंचमी म्हटलं की रंगांचा खेळ तर आलात, पण त्या आदल्या दिवशी होळीच्या निमित्ताने पुरणपोळीवर ताव मारणं वगैरे होतं. तुम्ही किती पुरणपोळी खाऊ शकता तुम्ही एका वेळेला? माझं ॲपेटाईट खूप कमी आहे, त्यामुळे मी पुरणपोळी वगैरे अर्धी वगैरे खातो जास्त. अर्धीच? आधी खायचो 2-3, पण आता नाही खात. आता वजन पण वाढत झालं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण मजा करूया इथे. आणि लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा होळीच्या. आणि सेफ होळी खेळा. जे काय कराल ते सेफ कराल आणि मजा करा, आनंद लुटा ह्या सणाचा आणि सेफ खेळा. थँक्यू सो मच. तर हे होते स्वप्नील बांदोडकर सर. आपण त्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत. इतरही अजून कलाकार आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. तर आता माझ्यासोबत इथे आहेत अभिजित पांडसे सर. अभिजित सर, मस्त इकडे आयोजन सुरू आहे, सगळे कलाकार या ठिकाणी अवतरले आहेत रंगपंचमीची मजा करण्यासाठी. काय जल्लोष सर, काय सांगाल? एकतर ही बरेच वर्षांनी परत रंगकर्मीची पंचतारांकित धुळवड साजरी होते. गेले काही वर्ष म्हणजे कोविड नंतर काही एखाद वर्ष दुष्काळ होता, त्यामुळे पाणी वापरायचं नाही, अशा रीतीने आम्ही सगळे साजरे करत होतो. पण हा एकमेव सण मराठी रंगकर्मींकरता असतो की आम्हाला फक्त व्हेन्यू कळवावा लागतो. सगळे आवर्जून येतात. निमंत्रण आम्ही फक्त निमित्त मात्र देतो, पण हा खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलन आहे आमचं. क्या बात आहे सर. इकडे खूप मस्त वातावरण आहे. अजून इकडे कलाकार येतच आहे, तर त्या निमित्ताने इकडे वेगवेगळ्या प्रकारचं काय इकडे आयोजन करण्यात आलं. सगळे कलाकार इकडे दिसत आहेत. असं वाटतं एकदम एखाद्या मूवीला आलो असा भास होतो सर. एखाद्या प्रीमियरला गेलं किंवा एखाद्या अवॉर्ड शोला गेलं तर तिथे कॉम्पिटिशन असते, मला मिळेल का तुला मिळेल, किंवा एखाद्या मूवीला त्याच्यावरच्या रिॲक्शन. पण हा एकमात्र असा सोहळा आमचा आहे की इथे बेभानपणे मजा करायला लोक येतात, बेफामपणे एकमेकांना भेटायला येतात. आणि आयोजन तर तुम्ही बघतात आहात, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि बाकी सगळे. आता इथे टँकर मागवले सुदैवाने यावर्षी पाण्याचा प्रॉब्लेम तरी आम्ही फार ते रिस्ट्रिक्टेड ठेवतो, फार अगदी एका टँकरच आम्ही फक्त पाणी वापरतो. पण ही सगळी मजा लहानपणामध्ये घेऊन जाते एवढं नक्की. सर, आता मला तुम्हाला एकदम विचार, तुम्ही इकडे या कार्यक्रमाची सुरुवात सगळ्यांना रंग लावून केलेली आहे, तर आता मला असं वाटतं की आता आमच्या प्रेक्षकांसाठी, लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी रंगपंचमीमध्ये एखादं छोटंसं गाणं किंवा काहीतरी प्लीज थोडंसं बंद करतील बघणं माझं गाणं ऐकलं लोकशाही. तर लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना रंगकर्मींतर्फे आणि मी अभिजित पानसे माझ्यातर्फे होळीच्या, धुळवडीच्या आणि रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात यशाचे नवनवीन रंग येऊ देत हीच प्रार्थना. तर आता इकडे माझ्यासोबत आहेत संजय नार्वेकर सर. संजय सर, तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण लोकशाही मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा, लोकशाही मराठी सगळे प्रेक्षक तुम्हाला सध्या बघतायत. सर, काय जल्लोष आहे, काय वातावरण आहे सर रंगपंचमी? हा एक असा सण आहे ज्या दिवशी सगळे रंगकर्मी म्हणजे सगळे नट, अभिनेते, अभिनेत्या, नेत्री, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सगळे एकत्र येतात आणि या दिवशी सगळे एकमेकांना एकाच दिवशी भेटतात. नॉर्मली शूटिंगच्या वेळेस काय होतं, एखाद दुसरा कोणतरी भेटतं, पण या दिवशी सगळे एकत्र भेटून मजा करतात. कोणाच्याही मनात हेवे दावे नसतात, काही ग्रुपिझम वगैरे काही नसतं. खूप मनसोक्त आनंद उधळतात. त्यामुळे मला हा सण अत्यंत आवडतो. हे नवीन नवीन कलाकार, तंत्रज्ञ सगळे इथे येतात. आता मला विचार, रंगपंचमीनिमित्त तुमच्या अशा काय लहानपणीच्या आठवणी आहेत ज्या तुम्हाला लोकशाहीच्या प्रेक्षकांसोबत असे शेअर करायला आवडतील, मेमोरेबल असे काय किस्से अशा आहेत? अनेक आठवणी आहेत. मेमोरेबल असं एक राहत नाही, कारण आता इतकी वर्ष होळी खेळतो, त्यामुळे प्रत्येकाच्या एक कोलाज तयार झालेला आहे. आठवणींचा एक इंद्रधनुष्य तयार झालेला आहे. तो एका शब्दात मांडता येणार नाही किंवा एका आठवणीत असा मांडता येणार नाही. मग आता रंगपंचमी तर सगळे गाण्यात वाजतात, तर काहीतरी रंगपंचमीनिमित्त काहीतरी लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी एखादं लोकशाहीच्या प्रेक्षकांना एवढीच माझी विनंती की आजचा सण जोशात अगदी आनंदाने साजरा करा. रंग उधळा, फक्त ते शरीराला इजा होईल असे रंग उधळू नका. ऑर्गॅनिक कलर उधळा, इजा करू नका, मजा करा.
आपण सगळ्या कलाकारांसोबत गप्पा मारतोय. आता आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका कलाकार, महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लिन, द वन अँड ओनली समीर दादा चौगुले. समीर दादा, रंगमंचनिमित्त सगळे इकडे मस्त कलाकार उतरले आहेत. कसं धमाल वातावरण आहे, काय सांगशील? नाही, खूप छान वाटतं. हे खरं तर एक छोटं स्नेहसंमेलन आहे आम्हा सगळ्या कलाकारांचं. नेहमी कामानिमित्त नेहमी भेटत असतो, पण आज मात्र अजिबात काम करायचं नाही आहे. आज गप्पा मारायच्या आहेत भरपूर, आणि हीच ऑपॉर्च्युनिटी असते, संधी असते आम्हाला सगळ्यांना एकमेकांबरोबर शेअर करण्यासाठी. आता तुम्ही कलाकार मंडळी हास्य जत्रेच्या मार्फत हास्याची उधळण करत असतात. आता तुम्हाला एक दिवस मिळतो, तुम्ही रंगपंचमी सेलिब्रेट करतायत. पण आज तर तुम्ही करायला सेलिब्रेट, पण तुम्ही अगोदर शाळेत असताना वगैरे कशा प्रकारे सेलिब्रेशन करायचं ते जरा तुमच्या फॅनसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी? तेच होतं की होळीची आदल्या दिवशी होळी असायची, मग त्यात आपण नारळ टाकायचो आणि हे करायचं. फुगे वगैरे मी तेवढं नाही खेळलो आजपर्यंत, पण पाण्याची होळी खूप खेळलेलो आहे. पण त्यावेळेला रंग असे असायचे की ते जायचंच नाही 4-4 दिवस. पण आता थोडीसा अवेअरनेस आलेला आहे, समाजात जागरूकता आलेली आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे की हे सगळे रंग जे वापरतोय ते सुके रंग आहेत आणि ते एका वॉशमध्ये जाणारे आहेत. त्यामुळे अशा आणि त्वचेला हानिकारक नाही आहेत. सगळ्यांनी असंच फॉलो केलं पाहिजे मला असं वाटतं. आता समीर दादा, छोटीशी रिक्वेस्ट, जरा काहीतरी वेगळ्या स्टाईलमध्ये, अनोख्या शैलीमध्ये लोकशाहीच्या प्रेक्षकांना शुभेच्छा देऊ. गाणं बिणं चालेल किंवा काही नाही, लोकशाहीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना शुभेच्छा देतो. नमस्कार. तर माझ्यासोबत आता आहे कोकण हाटेडकर, म्हणजे अर्थातच अंकिता. बिग बॉस गाजवलं, आता लग्न झालेलं आहे. लग्नानंतरचा पहिले रंगमंचमी, काय आहे भावना, काय मजा आहे? काही नाही, नॉर्मलच वाटते मला. असं काही वेगळं काही झाल्यासारखं नाही वाटत आहे. खूप मजा वाटते बस. म्हणजे मला असं विचार आहे, तू कोकणाचीस, तर मग कोकणाची वेळी सध्या मिस करतेस का? कोकणाची रंगमंचमी मिस करतेस का? नाही, मी आत्ताच कोकणातलंच इथे डायरेक्ट आले, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा ठेवून त्या एन्जॉय करून या गोष्टी एन्जॉय करते. तर रंगमंचमी निमित्ताने आपण आता धमाल मस्ती करतोच आहोत, पण तुला आता लहानपणी कशा प्रकारे तू रंगमंचमी सेलिब्रेट करायची, तेव्हाच्या काय आठवणी आहेत का ज्या आता आठवतात, मेमोरेबल आहेत अशा? नाही, मी लहानपणी नाही अरे सेलिब्रेट केली आहे रंगपंचमी. मी खरं तर आत्ता जे सेलिब्रेट करते, म्हणजे मुंबईत आल्यापासून मी लालबागमध्ये सेलिब्रेट केलं, त्यानंतर आता लग्नानंतर माणगावला मी जाऊन सेलिब्रेट केलं, त्याच्यानंतर आता डायरेक्ट इथे आले. सो ह्या सगळ्या गोष्टी मी आत्ता एन्जॉय करते, तेव्हा नाही केले. बरं, आता लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी कोकणी स्टाईलमध्ये शुभेच्छा देता येईल का आपल्याला? म्हणजे सगळे प्रेक्षक आता वाट बघतायत, तू बऱ्याच दिवसांनी दिसतेस त्यांना. तुमच्या सगळ्यांका होळीचे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे इथे धमाल मस्ती कलाकार करतात. आपल्याला आणखीनही कलाकारांशी संवाद साधायचे आहेत. पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.